सुप्रिया सुळे यांनी एक टीका केली आहे. बारामतीची जी पोटनिवडणूक आहे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमचे प्रयत्न होते. बिनविरोध निवडणूक होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. प्रफुल्ल पटेलांनी, सुनील तटकरेंनी, पण रोहित सुप्रिया पवारांनी. सुळेंचा रोख त्यांच्याकडेच वाटतोय का? हा सुनील आता तटकरे नाही, किंवा आता प्रफुल्ल काय पटेल. ना, सुरुवात याची कुठून झाली? रोहित पवार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांना भेटले. त्यांनी विनंती केली की तुम्ही काँग्रेसने जो उमेदवार दिला तो मागं घ्यावा. तर त्यांचा असं श्रेय आहे की आता रोहितनी बोलल्यामुळं, मी ट्विट केल्यामुळं, माझे संबंध असल्यामुळे काँग्रेसची उमेदवारी मागे घेतली असं त्यांना सांगायचं असेल. पण एकूण असं वाटतंय की विलिनीकरणाची घाई झालेली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, म्हणून कदाचित त्यांचा तो प्रयत्न असेल एक. आणि दुसरी गोष्ट, साहजिकच सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे अशी चर्चा आहे. आता त्यांनी माघार घेतली याचा अर्थ बिनविरोध व्हायला पाहिजे असं म्हणून त्यांनी प्रयत्न केला. या निमित्ताने मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का असे चित्र राजकीय वर्तुळामध्ये आहे. याच निवडणुकीच्या निमित्ताने पार्थ पवार यांचं एक स्टेटमेंट समोर आलं होतं. कर्तृत्व शून्य जमीन घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. तर अशा वेळेला अशा एका व्यक्तीने काँग्रेससारख्या जुन्या पक्षावरती टीका करणं कितपत योग्य वाटतं? काँग्रेसचं डाऊनफॉल नाही का आहे? मी म्हणतो की जे छोट्या जरी लहान मुलांना जरी विचारलं ना तिथे कोण जिंकेल तर सुनेत्रा पवार जिंकतील, सगळ्यांना माहिती आहे. तरी जर उमेदवारी माघारी घ्यायची असेल तर दिली कशाला? हे काँग्रेसचं मुळात चुकतंय. काँग्रेसने जिथं डिसिजन घ्यायचं तिथं घेत नाही आणि जिथं घ्यायचं नाही तिथं डिसिजन घेत असते. शरद पवार यांनी पुन्हा एकदा संघटनात्मक भेटीगाठी किंवा बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे. शरद पवार कधी थांबणारच नाहीत का? त्यांचा पक्ष हा अजूनही त्यांच्यावरती अवलंबून आहे का? दादांनी वेगळा गट का निर्माण केला हाच प्रश्न होता मेन, की शरद पवारांच्या नंतर पक्ष कोण चालवणार? तर सुप्रिया सुळेंना जर शरद पवारांनी पुढे केलं होतं तोच दादांना खटकला होता. जर सुप्रिया सुळे पुढे आल्या तर जयंत पाटील वगैरे यांच्यासारखे नेते सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात काम करतील का? किंवा मग रोहित पवारांनी पुढे आले तर युवा नेत्याच्या अंडरमध्ये हे लोक काम करतील का? हा प्रश्न. त्यामुळं कोणाच्या हातामध्ये पक्ष जाऊ नये म्हणून झाकली मूठ 1.25 लाखाची, म्हणून आपण आपल्या हातामध्ये सगळ्या गोष्टी ठेवायच्या, म्हणून शरद पवारांनी तो निर्णय घेतला असावा. चर्चेत असलेलं आणखी एक नाव म्हणजे एकनाथ शिंदे. आता एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवणार आहेत असं बोललं जात आहे. एकूण उद्धव सेनेच्या 9 खासदारांपैकी 8 खासदारांची बैठक एकनाथ शिंदेंनी घेतली. असं वाटतं की उद्धव सेना परत फुटेल म्हणून. नमस्कार, पॉलिटिकल मोड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत, सविस्तर विश्लेषण करणार आहोत नेहमीप्रमाणे. आणि आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम बेस्ट आहे, छान आहे. या आठवड्यामध्ये 2 गोष्टी ट्रेंडिंग मध्ये होत्या. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राज्यसभेची उमेदवारी आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक. आता या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने परत एकदा राजकीय पक्ष आमनेसामने आलेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आलेले आहेत. आता त्या कशा? सुप्रिया सुळे यांनी एक टीका केली आहे की बारामतीची जी पोटनिवडणूक आहे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमचे प्रयत्न होते, पण राष्ट्रवादी म्हणजे पुढची जी राष्ट्रवादी आहे त्यांच्यामुळे या सगळ्या प्रयत्नांना खोडा बसलेला आहे. नाही बघा, आपण जसं मागच्या वेळेस पण चर्चा केलेली की बारामती आणि राहुरी विधानसभेचे पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे असे सगळ्यांचे प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवारांनी याच्याविषयी वक्तव्य केलं होतं. पण आता बघतो तर बिनविरोध निवडणुका होताना दिसत नाहीयेत. दोन्ही ठिकाणी छोट्या मोठ्या पक्षांनी किंवा अपक्ष लोकांनी फॉर्म भरले, त्यामुळे निवडणूक होणे आता निश्चित आहे. तर आता सुप्रिया सुळेंचा जो आरोप आहे की ही निवडणूक बिनविरोध होऊ न देणे हे राष्ट्रवादीचं काम आहे, म्हणजे अजित पवार गटातल्या लोकांचं काम आहे असं म्हणणं. पण त्यांनी त्या कुठल्या संदर्भात बोललं हे आपल्याला आधी तपासावं लागेल. पण बिनविरोध निवडणूक होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. प्रफुल्ल पटेलांनी, सुनील तटकरेंनी, सुप्रिया सुळेंनी, शरद पवारांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, रोहित पवारांचा रोख त्यांच्याकडेच वाटतोय का? तुम्ही जे आता सांगितलं की हा आता काय ना, सुरुवात याची कुठून झाली? रोहित पवार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांना भेटले. त्यांनी विनंती केली की तुम्ही काँग्रेसने जो उमेदवार दिला तो मागं घ्यावा.
म्हणून मग त्यांचा असा श्रेय आहे की आता रोहितनी बोलल्यामुळं, मी ट्विट केल्यामुळं, माझे संबंध असल्यामुळे काँग्रेसची उमेदवारी मागे घेतली असं त्यांना सांगायचं असेल. पण सगळ्यांनीच जो प्रयत्न केले, सगळ्यांनीच प्रयत्न केल्यामुळे काँग्रेसने उमेदवारी मागे घेतली. पण इतर लोक तिकडे अजून त्या काही लोकांच्या अर्ज तिकडे आहेत. निवडणूक आता निश्चित आहे. पण आता हे जे दोन्ही राष्ट्रवादीमधला जो संघर्ष आहे तो दादांच्या अपघाती निधनानंतर सुरू झाला आहे किंवा त्याच्या आधी पण तसंच होता. दादा होते मध्यस्थी. तरी दादांच्या निधनानंतर जे काही विलिनीकरण असेल किंवा एनडीएमध्ये राहणं नाही राहणं या सगळ्या गोष्टीच्या मुळे आता एकमेकावर सगळ्यांचं दबावाचं राजकारण सुरू आहे. हे यांना दोषी ठरवतात, ते त्यांना दोषी ठरवतात. त्यामुळे हे त्याच एक भागाची कडी आपण तसं समजावं लागेल. सुप्रिया सुळेंचा आरोप या राष्ट्रवादीवर. पण याच्यामध्ये एक असा एक प्रश्न उपस्थित होतो की मुख्य निवडणूक आहे, म्हणजे उमेदवार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा, पण प्रयत्न करतायत बिनविरोधसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी. ह्याच्या मागे काय कारण असेल? नाही, कसं आहे की तिथं आता त्यांनी तर उमेदवार दिला नाही. पहिला त्यांना सहकार्य केलं की ज्यावेळेस अजितदादा होते त्यावेळेस त्यांनी युगेंद्र पवारला ताकद दिली. युगेंद्र पवारांसाठी पूर्ण पवार कुटुंब युगेंद्र पवारांच्या पाठीमागे राहून, युगेंद्र पवार कोण तर अजितदादांचे सख्या भावाचे चिरंजीव. मग युगेंद्र पवारला साथ देण्यासाठी पवार कुटुंब सगळा एकीकडे, अजित पवारांचा कुटुंब, त्यांची आई सुनेत्राताई आणि त्यांची 2 मुलं एकीकडे होते. पण दादांच्या निधनानंतर त्यांनी असं ठरवलं की आता राष्ट्रवादी काँग्रेस, जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जात असते. आघाडीचा जर आपण विचार केला तर त्यांनी आघाडीमध्ये राष्ट्रवादीने दावा केला नाही, कारण त्यांच्याच घरातला नेता गेल्यामुळे त्यांनी ती माघार घेतली. आता त्यांनी माघार घेतली याचा अर्थ बिनविरोध व्हायला पाहिजे असं म्हणून त्यांनी प्रयत्न केला. आता एक घरातला अजितदादा आपलं कुटुंबातलंच आहे, सुनेत्राताई त्यांच्या कुटुंबातले, पवार त्यांच्या कुटुंबातलेच आहेत, म्हणून त्यांनी ते प्रयत्न करतात की बिनविरोध झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये संदेश चांगला गेला पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे. बारामतीचा आपण जर लक्षात घेतलं, एकूण असं वाटतंय की विलिनीकरणाची घाई झालेली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला, म्हणून कदाचित त्यांचा तो प्रयत्न असेल एक. आणि दुसरी गोष्ट, साहजिकच सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे अशी चर्चा आहे. विलिनीकरणाची चर्चा आता लगभग थोडेसे कमीच झाले. तरीही कधी कधी रोहित पवार बोलत असतात की विलिनीकरण झालं पाहिजे होतं, दादांची इच्छा होती, दादांना जुळून घ्यायचं होतं, असं रोहित पवार बोलत असतात. पण आता सध्या तरी विलिनीकरणाची कुठे चर्चा दिसत नाही. पण या निमित्ताने मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का असे चित्र राजकीय वर्तुळामध्ये आहे. बिनविरोध करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने झाला तो थोडासा कमी पडला असं वाटतं का? कारण एकूण अजूनही 23 उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलं होतं की आम्ही त्या 23 उमेदवारांशी संपर्क साधण्यामध्ये आम्ही कमी पडलो. नाही, काय असतं, काय हट्टी लोक असतात ना, विचित्र लोक असतात. एक उमेदवाराने तिकडे फॉर्म भरला, त्याने त्या मोबाईलची बॅटरी काढली, त्याने ते फोन चालूच केला नाही. आता त्याच्याशी कसं बोलणार आणि कुठेतरी गायब झाले, नॉट रिचेबल झाले. माध्यमामध्ये येऊन ते बोलतात सुद्धा की मी माझी बॅटरी काढलेली त्यामुळे मला फोन आला नाही किंवा मला फोन कोणी करू नये. म्हणून तसं अनेक लोक विचित्र प्रकारचे असतात, हट्टी असतात. त्यांचा तो उद्देश असतो की बाबा येणे प्रकारे आपण चर्चेत राहिला पाहिजे, म्हणून त्यांनी त्या लोकांनी उमेदवारी ठेवला होता. तसं ऋतूच्या लटकेच्या वेळेस काही लोकांनी उमेदवारी ठेवलेली, प्रमुख पक्षाची उमेदवारी नसताना सुद्धा तिथे सुद्धा निवडणुका झाल्या. तसं इकडे सुद्धा निवडणूक होतील आणि निकाल तर स्पष्टच आहे. पण एक इंटरेस्टिंग प्रश्न या निमित्ताने, आता 23 उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये. आता निकाल काय लागणार आहे हे ऑलमोस्ट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण काही इंटरेस्टिंग घडामोडी आहेत, जसं की अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे आणि मग अजून बरेच उमेदवार आहेत. तर याच्याबद्दल काय वाटतं? नाही, पण असं आहे, असे लोक जे असतात ना, प्रसिद्धीसाठी त्यांचा प्रयत्न असतो. येणे प्रकारे चर्चेत राहायला पाहिजे. आता दादांच्या जागेवर पोटनिवडणूक होते, मग दादांच्या उपमुख्यमंत्र्याच्या विरोधात निवडणुका लढले, हे त्यांच्यासाठी एक त्यांच्यातली जी मोठी गोष्ट आहे. मग इंटरनेटवर नाव येणं, मग मीडियामध्ये चर्चा होणं, ह्या सगळ्या त्यांचे उद्देश असतात. एक हास्यास्पद विधान समोर आलं होतं करुणा मुंडेंचं. त्यांचं म्हणणं होतं की मी पण माघार घेतली असती, म्हणजे घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोच बघून मी माझा निर्णय मागे घेतला. करुणा मुंडेंविषयी आपण काय बोलणार, ते दिवस रात्र येतात आणि त्यांच्या मनाला वाटेल ते, मनाला येईल ते बोलत असतात. सोशल मीडिया तर असा प्लॅटफॉर्म झाला की आता कशाचंच कोणाला काही बंधन राहिलेलं नाहीये. याच निवडणुकीच्या निमित्ताने पार्थ पवार यांचं एक स्टेटमेंट समोर आलं होतं. स्टेटमेंट म्हणण्यापेक्षा त्यांनी काँग्रेसवरती टीका केली होती आणि मग त्यावरून बरंच काय राजकारण आपल्याला बघायला मिळालं. तर प्रश्न असा आहे की कर्तृत्व शून्य, ज्यांचं राजकारणामध्ये कुठलंही कर्तृत्व नाहीये
कुठलंही काम नाहीये, म्हणजे चांगलं काम तर नाहीये, उलट जमीन घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे किंवा इतर वादग्रस्त गोष्टी त्यांच्या पाठी लागलेल्या आहेत. तर अशा वेळेला अशा एका व्यक्तीने काँग्रेससारख्या जुन्या पक्षावरती टीका करणं कितपत योग्य वाटतं? नाही बा, आता त्यांनी तो जो स्टेटमेंट आहे तो कुठल्या संदर्भात दिले आपल्याला आधी हे बघावं लागेल, म्हणजे कुठल्या बॅकग्राऊंडला ते दिलं ते आपल्याला बघावं लागेल. सर्वप्रथम राज्यातील बऱ्याच नेत्यांना पक्षांना वाटत होतं की दादा गेले, दादांच्या इतका मोठा नेता गेला, त्या ठिकाणी आपण उमेदवारी देऊन पुन्हा त्या जो दुःख आहे, जो कुटुंबात दुःख आहे त्याच्यामध्ये आपण पुन्हा भर घालण्यापेक्षा निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे असं प्रत्येकाचं मत होतं. आता त्या ठिकाणी जर काँग्रेसने उमेदवारी दिली का, तर आम्ही भाजपला विरोध म्हणून आम्ही उमेदवारी देतोय किंवा मग भाजपनी FIR म्हणजे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी अजितदादांच्या अपघाताचं FIR करण्यासाठी त्यांनी हे जे छोटे छोटे काय आपण एकदम क्षुल्लक कारणं देऊन त्यांनी जर त्या ठिकाणी उमेदवारी दिली, तर ज्या काँग्रेससोबत अजित पवारांची सुरुवात काँग्रेसमधून झाली, कारण त्यावेळेस शरद पवार काँग्रेसमध्ये होते, शरद पवारांचं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं. शरद पवारांनी काँग्रेसमध्ये असताना आणि काँग्रेसमध्ये नसताना सुद्धा महाराष्ट्र काँग्रेस चालवलं, कारण त्यांच्या म्हणण्याला खूप से होतं उमेदवारी कोणाला द्यायची, मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं, हे सगळे डिसिजन्स शरद पवारांच्या सांगण्याने किंवा शरद पवारांच्या मार्गदर्शनाने व्हायचे. आता त्याच शरद पवारांच्या पुतण्याच्या विरुद्ध, ज्यांचे निधन झाले त्यांच्या सुनेच्या विरुद्ध, किंवा ज्या अजित पवारांनी काँग्रेसच्या इतक्या मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं, काँग्रेसच्या एवढ्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं, त्यांच्या विरोधामध्ये जर तुम्ही जो उमेदवार देत असाल तर त्या उद्विग्न भावनेने पार्थ पवारांनी ती भाषा बोलली आहे. त्यांनी बोललं की काँग्रेसनी असं करायला नाही पाहिजे होतं, काँग्रेसचा डाऊनफॉल झाला वगैरे वगैरे, ते भाषा वापरली. तर एका वडिलांनी माझ्या काँग्रेससाठी इतकं केलं, काँग्रेसमध्ये एवढं काम केलं, आघाडीमध्ये असताना उपमुख्यमंत्री राहिले, मंत्रिमंडळामधले काम केलं, शरद पवार राहिले, तर ह्या उद्विग्नतेमधून पार्थ पवारांनी जरी केलं असलं तरीही त्या स्टेटमेंटला थोडंसं सावरासावर करत रोहित पवार पुढे आले. रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पार्थ पवारांनी काँग्रेसविषयी असं बोललं नाही पाहिजे, कारण किती म्हटलं तरी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि एखाद्या पक्षाविषयी असं बोलू नये. त्यावर शरद पवारांनी सुद्धा स्टेटमेंट केलं की पोटनिवडणूक लढणं हा काँग्रेसचा अधिकार आहे. आपण या लोकशाहीमध्ये असतो आणि कोणाला निवडणूक लढवू नको, कोणाला निवडणूक लढवू हे सांगायचा आपल्याला अधिकार नाही. त्यांनी ठरवावं. असं ज्यावेळेस होतं तर त्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा त्या काँग्रेसने उमेदवारी दिली नाही पाहिजे, त्या पद्धतीने रोहित पवारांनी थोडं राजकीय चातुर्य दाखवलं आणि पार्थ पवारांनी थोडंसं त्यांच्या वडिलांविषयीच्या भावना व्यक्त करताना थोडंसं आक्रमकता त्यांनी दाखवली की काँग्रेस हे नाही केलं पाहिजे, ते नाही. दोन्ही पद्धतीचं बालिश वक्तव्य तर होतच हे, पण या वक्तव्यावरती रोहित पवार असतील, खुद्द शरद पवार असतील, त्यांनी स्टेटमेंट दिलं, त्यांनी थोडी सारवासारव केली किंवा एक आपण म्हणूया की ऍडजस्टमेंट केली थोडीशी, पण याच्यामध्ये पार्थ पवार यांचं कुठलं स्टेटमेंट त्यानंतर समोर आलेलं नाहीये. नाही, पण काय काँग्रेसचं डाऊनफॉल नाही का आहे? हा, बघ त्याच गोष्टी म्हणणं असं असतं की पार्थ पवार या व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे हा, म्हणजे दुसऱ्या कोणीतरी एखाद्या सिनियर नेत्याने बोललं असतं, त्यांचा माझं म्हणणं होतं की त्यांनी त्यांच्या वडिलांनी एवढं काँग्रेससाठी काम केलं, तरीही काँग्रेसने जर या ठिकाणी उमेदवारी देत असेल तर मग काँग्रेसच्या या रणनीतीवर त्याने त्या ठिकाणी टीका केली. जर काँग्रेसने उमेदवार दिला नसता तर त्याने तसं बोललं नसतं. काँग्रेसने काय केलं, उमेदवारी दिली, 2 दिवस खेळ केलं, तिसऱ्या दिवशी उमेदवारी मागे घेतली. मग तुम्हाला मागेच घ्यायची होती, मग दिली कशाला? पुरतं म्हणजे काँग्रेस स्वतः कधी खड्डा खणतं, काँग्रेस त्याच्याच पडतं, वरून मग लोकांनी त्याच्यावर टीका केली. मला हाच प्रश्न विचारायचा आहे की मागच्या पण काही दिवसापासून जर आपण घडामोडी बघितल्या तरी काँग्रेस कायमच असं मागे येत चाललीये, एक पाऊल मागे येत चाललीये. हे असं का होतंय वारंवार? हेच ना, पार्थ पवारांनी हेच बोललं ना की हे काँग्रेसचं डाऊनफॉल आहे. एकेकाळी 40-50 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलेलं, देशावर राज्य केलेलं काँग्रेस पक्ष, ज्यावेळेस काँग्रेस पक्षासाठी बोलणारे, काँग्रेस पक्षाकडून थांबणारे लोक जर सापडत नाहीत, त्यांच्यासाठी लढणारे जर लोक मिळत नाहीत, त्यांना लोक मतदान करत नाहीत, त्यांचे लोक हारत आहेत, मग त्या पक्षाकडे लोक कशा आशेने बघतील ना. म्हणून तर पार्थ पवारांनी बोललं की काँग्रेसचं डाऊनफॉल आहे. तीच गोष्ट जर त्या काँग्रेसच्या लोकांना लागली असेल मग त्यांनी ठेवायला पाहिजे होतं ना उमेदवारी. तुम्हाला जर उमेदवारी ठेवायचीच नव्हती मग दिली कशाला? म्हणजे सगळ्यांचं अटेन्शन घेण्यासाठी. मागच्या एपिसोडमध्ये बोललेलं की हर्षवर्धन सपकाळांना त्यांचं अस्तित्व दाखवायचे की बा आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत, आमचं पण अस्तित्व आहे, म्हणून त्यांनी केवळ चर्चेमध्ये राहण्यासाठी उमेदवारी दिली. जर त्यांना निवडून यायची खात्री होती का? कोणालाच खात्री नाही.
मी म्हणतो की जे छोट्या जरी लहान मुलांना जर विचारलं ना तिथे कोण जिंकेल तर सुनेत्रा पवारच जिंकतील, सगळ्यांना माहिती आहे. तरी जर उमेदवारी माघारी घ्यायची असेल तर दिली कशाला? हे काँग्रेसचं मुळात चुकतंय. काँग्रेसने जिथं डिसिजन घ्यायचं तिथं घेत नाही आणि जिथं घ्यायचं नाही तिथं डिसिजन घेत असते आणि स्वतः आपलं नुकसान करून घेत असते. काँग्रेसचं म्हणणं काय होतं, म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं. त्यांचं म्हणणं असं होतं की बारामतीमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचंच वर्चस्व आहे. खरं आहे. म्हणजे ज्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या आणि इव्हन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती त्यावेळेपासून पवार कुटुंबियांचं वर्चस्व त्या ठिकाणी आहे. पण काँग्रेसचं एवढं सगळं होऊन सुद्धा काँग्रेसचं तिथं कार्यालय आहे आणि तिथे काँग्रेसला मानणारे लोक आहेत असा दावा आहे हर्षवर्धन सपकाळ यांचा. काँग्रेसला मानणारे जर लोक तिथे असतील तर यांनी फॉर्म का वापस घेतला हा एक. बरं, काँग्रेसला मानणारे लोक असतील तिथे तर 2014ला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे सगळे प्रमुख पक्ष वेगळे लढले होते. त्यावेळेस त्याने जो उमेदवार दिला त्याचं नाव पण आठवत नाही असा उमेदवार दिलेला. त्यावेळेस 4100 मतं पडलेली त्याला. मग 4100 मतं जर तुम्हाला पडत असेल तिथं कशाचं जनाधारण, कशाचं तुम्हाला मानणारे लोक आहेत? बरं, कार्यालय असणं काय मोठी गोष्ट आहे? कार्यालय तुमचं 125 वर्ष जुना पक्ष आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये कार्यालय थांबणं तुमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाहीये. कार्यालय तर कुठं पण असणार आहे. नाही, तर तुम्ही मगाशी जो उल्लेख केला तोच हर्षवर्धन सपकाळांचं म्हणणं असं होतं की अजित पवारांचं जे अपघाती दुर्दैवी निधन झालं त्याची चौकशी सरकार करत नाहीये आणि आम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी वाटतंय, त्यामुळे एक त्याला विरोध म्हणून आम्ही उमेदवार दिला. असं काय तुम्ही उमेदवारी देणं हा थोडं निषेधाचा प्रकार आहे का? आमचा आवाज उठू असं त्यांचं म्हणणं होतं. ना, आवाज तुम्ही उठवा ना, उमेदवारी देऊन मागं घेऊन हा कशाचा आवाज आहे? बरं, सरकार का त्याच्यावर कारवाई होतेच ना. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहामध्ये थांबून सांगितलं की याच्यामध्ये जर घातपाताचा प्रश्न असेल तर कोणाला सोडलं जाणार नाही असं ठणकावून सांगितलेलं आहे. कारवाई सुरू आहे, सगळे तपास यंत्रणा त्याच्यावर काम करतात. उगाच यांनी एक स्टंट म्हणून, आता थोडंसं ही भाषा थोडी वेगळी आहे पण यांनी स्टंट म्हणूनच केलं ना, चर्चेत राहण्यासाठी केलंय काँग्रेसने. तिथं काही जनाधार नाहीये त्याच्या. चर्चेत राहण्यासाठी केलं खरं, पण तोंडघशीच पडले ना, म्हणजे माघार घ्यायला लागली शेवटी. मला म्हणायचं तेच आहे की तुम्ही जे गोष्टी नाही करायला पाहिजे, दादांचं रेस्पेक्ट होतं, दादांनी तुमच्यासाठी काम केलं होतं, मग तिथं उमेदवार देऊ नका ना, डायरेक्ट तुम्ही जाहीर करा ना. आमचं दादांनी आमच्यासाठी आमच्यासोबत आघाडीमध्ये असताना पक्षात असताना काम केलं, आता आम्ही दादांच्या विरोधात लोक कसं देऊ? शरद पवारांच्या निमित्ताने एक प्रश्न होता माझा. शरद पवार यांनी पुन्हा एकदा संघटनात्मक भेटीगाठी किंवा बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे. शरद पवार कधी थांबणारच नाहीत का? कारण आता या वयामध्ये जर शरद पवारांना बैठका घ्याव्या लागत आहेत किंवा संघटनात्मक रचना सगळी बघायला लागते तर त्यांचा पक्ष हा अजूनही त्यांच्यावरती अवलंबून आहे का? पुढचे दुसरे कुठलेच नेते तयार नाही आहेत का? नाही बघा, कसं आहे की जसं मी वारंवार सांगत येतो की जे पक्ष व्यक्ती केंद्रित, कुटुंब केंद्रित असतात ना, त्याच्यामध्ये डिसिजन प्रक्रिया फक्त एक व्यक्ती किंवा तो कुटुंबातले लोक घेत असतात. आता शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष असल्यामुळे त्या पक्षामध्ये जे शरद पवार म्हणतील तेच होणार आहे. पण आतापर्यंत शरद पवारांच्या शब्दाला, शरद पवारांच्या निर्णयाला, शरद पवारांच्या मार्गदर्शनाला तेवढं किंमत होती. तरीही शरद पवार असतानाही 2 गट झाले. एक गट दादांचा गट होता, आता दादा हयात नाहीत, आता तो सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये काम करतोय. तो गट वास्तविकच आहे, विधानसभेमध्ये त्यांचा मोठा पगडा आहे. तरी लोकसभेमध्ये मात्र शरद पवार गटाचं त्या ठिकाणी जास्त संख्या आहे. आता मग शरद पवारांनी जर आपण निवृत्त केलं, शरद पवारांनी जर घरी बसले तर मग आपल्या म्हणण्याला काय किंमत आहे? त्यामुळं शरद पवारांच्या नावाने किंवा शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल तर प्रत्येक नेते काम करतील. आता शरद पवारांच्या नंतर कोण दुसरी फळी आपल्याला विचार पडतोच ना. बरं, दादांनी वेगळा गट का निर्माण केला हाच प्रश्न होता मेन, की शरद पवारांच्या नंतर पक्ष कोण चालवणार? तर सुप्रिया सुळेंना शरद पवारांनी पुढे केलं होतं, तोच दादांना खटकला होता. त्याच निर्णयामुळे दादांनी त्यांचा वेगळा निर्णय घेतला आणि वेगळी वाट निवडली आणि एनडीए मध्ये आले. आता सुद्धा त्यांच्याकडे तोच प्रश्न आहे ना. जर सुप्रिया सुळे पुढे आल्या तर जयंत पाटील वगैरे यांच्यासारखे नेते सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात काम करतील का? किंवा मग रोहित पवारांनी पुढे आले तर रोहित पवारांच्या यांच्या तुलनेमध्ये ज्युनियर असलेल्या युवा नेत्याच्या अंडरमध्ये हे लोक काम करतील का? हा प्रश्न. त्यामुळं शरद पवारांना त्यांनी ठेवलंय. शरद पवारांची असं काय म्हणू आपण, त्याची प्रचंड इच्छाशक्ती असते, प्रचंड त्यांची राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय त्याच्यामध्ये काय म्हणू दूरदृष्टी आहे, त्या पद्धतीने ते काम करत असतात. या बाबतीत मात्र त्यांना मानलं पाहिजे. या वयात सुद्धा ते सक्रिय असतात आणि राजकारण करण्याची त्या ठिकाणी क्षमता ठेवतात. पण ह्या कोणाच्या हातामध्ये पक्ष जाऊ नये म्हणून झाकली मूठ 1.25 लाखाची, म्हणून आपण आपल्या हातामध्ये सगळ्या गोष्टी ठेवायच्या, म्हणून शरद पवारांनी तो निर्णय घेतला असावा या वयात सुद्धा, असं आपण या ठिकाणी सांगावं लागेल. पण ज्या पद्धतीने रोहित पवार आक्रमक असतात
त्या पद्धतीने अनुभवी असलेल्या सुप्रिया सुळे आक्रमक वाटत नाहीत. उलट बऱ्याच वेळेला सरकार धार्जिण्या भूमिका ते घेतात. त्याबद्दल काय सांगाल? ना रोहित पवारांना आता पुढे फ्युचर दिसतोय की आगामी काळामध्ये मला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची धुरा सांभाळायची आहे, मला पक्ष पुढे न्यायचे. सुप्रिया सुळे ही त्यांनाही अनेक पक्ष पुढे न्यायचा चालवायची महत्वाकांक्षा आहे, पण त्यांचा वावर हा सगळा दिल्लीमध्ये असतो आणि ते जे कामं घेऊन जातात सरकारकडे मंत्र्यांकडे, ते कामं थांबत नाहीत. त्यामुळं त्यांचे कामं थांबत नाहीत, त्यांचे कामं अडत नाहीत. त्यामुळे त्यांचा जास्तचं वैर दाखवणं काही उपयोगाचंच नाहीये. पण रोहित पवारांना मात्र दाखवावं लागणार आहे, कारण तो जो एक विचार गट आहे भाजप विरोधी किंवा सरकार विरोधी जो विचार गट आहे, त्या विचार गटाला घेऊन त्या विचार गटाचं नेतृत्व करण्याची तयारी रोहित पवार दाखवतात. त्यामुळे ते दोन्ही जरी एक दिशेने जरी दोघांचे तोंड असले, पण दोघांची काय म्हणू आपण काम करण्याची प्रणाली थोडी वेगवेगळी आहे. चर्चेत असलेलं आणखी एक नाव म्हणजे एकनाथ शिंदे. आता एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवणार आहेत असं बोललं जात आहे. तशा बातम्या आपण वाचतो आहोत, बघतो आहोत. तर एकूण उद्धव सेनेच्या 9 खासदारांपैकी 8 खासदारांची बैठक एकनाथ शिंदेंनी घेतली अशा बातम्या आहेत. अर्थात दोन्ही बाजूनी याला विरोध करण्यात आलाय आणि याच्यामध्ये तथ्य नाही असं सांगण्यात आलंय. असं वाटतं की उद्धव सेना परत फुटेल म्हणून? नाही आता बातम्या कशा बदलत जातात तुम्हाला बघायला लागेल. ज्यावेळेस 2022ला महाविकास आघाडीमधून बाहेर पडून एकनाथ शिंदेनी भाजपसोबत येऊन सरकार स्थापन केलं, त्यावेळेस पासून ते 2024च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत असं बातम्या येत होत्या की शिंदेचे आमदार फुटणार, ठाकरेंच्या संपर्कात, शिंदेचे आमदार फुटणार, साखरेंना भेटणार, मग सरकार पडणार, अशा बातम्या होत्या. मग 2024च्या विधानसभेच्या निकालानंतर ज्या पद्धतीने महायुती सरकार एवढ्या ताकदीने ज्यावेळेस सत्तेमध्ये आले, त्याच्यापासून बातम्या चेंज झाल्या. आता म्हणतात की ठाकरेंचे खासदार शिंदेच्या संपर्कामध्ये, ठाकरेंचे खासदार शिंदेच्या गटात जाणार, बंडखोरी होणार, हे होणार ते मध्ये. आणि ह्या दोन्ही बातम्यांना, या दोन्ही प्रकारच्या बातम्यांना दोन्ही कडचे नेते डिनाय करत होते, नाकारत होते. त्यामुळं ह्याही बातमीला ओमराजेंनी पण प्रतिक्रिया दिली आहे, राजाभाऊंनी पण प्रतिक्रिया दिली आहे. तुमचे अरविंद सावंतनी तर माध्यमामध्ये येऊन असं मला चिरले तरी, मला मारले तरी, मी मरेन जगेन तरी ठाकरेंसोबत राहील असं त्यांनी लिहून दिले कोऱ्या कागदावर. त्यामुळं चर्चा जरी झाल्या असतील, प्राथमिक झाल्या असतील किंवा चालू असतील चर्चा, तरी उघडपणे कोणी करत नाही चर्चा. ज्यावेळेस ह्या गोष्टी व्हायच्या असतात, आपल्याला माहित होतं का 2022 पासून 2022 मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये बंडखोरी होईल असं कोणीच योजिले नव्हतं किंवा कोणालाही असा अंदाज आला नव्हता. त्यामुळे ज्या गोष्टी होणार आहेत, ज्या गोष्टीची चर्चा होते ती गोष्ट होत नाही, ज्या गोष्टीची चर्चा होत नसते ती गोष्टी होत असते राजकारणामध्ये. तरीही ही शक्यता नाकारता येत नाही, कारण सगळे लोक आता राजकारणी लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात. त्यांचा पुढं राजकीय भविष्य त्यांना बघायचं असतो. येणाऱ्या काळामध्ये कोण कोणासोबत जाईल हे माहित नाही. उद्धव ठाकरे भाजपसोबत जमवून घेतील का हे पण सांगता येत नाही, किंवा नाही, किंवा ते भाजपसोबत लढतील का, अजून किती वर्ष लढतील हे पण सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या भविष्याची चिंता सतावलेली असते. त्या लोकसभा मतदारसंघाचं, त्या विधानसभा मतदारसंघाचं गणित प्रत्येकाला पडलेलं असतो. आता हळूहळू लोक पुढच्या राजकारणी लोकांचे काय असतो, एक निवडणूक जिंकले की 5-6 महिने त्याच्या आनंदात असतात, मग पुन्हा दुसऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागतात. ही जी सगळी घडामोड आहे ती त्यांच्या दुसऱ्या निवडणुकीची तयारी आहे का, याकडे आपल्याला असं या दृष्टीने आपल्याला बघावं लागेल. याच सगळ्या गोष्टीवरती किंवा घडामोडींवरती चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे भेटत नाहीत किंवा कार्यकर्त्यांचे फोन घेत नाहीत, त्यांच्याशी नीट संवाद साधत नाहीत. त्यामुळं कार्यकर्त्यांना, नेत्यांना वेगळा ऑप्शन निवडावा लागतोय. उद्धव ठाकरे यांच्यावरती आपण याआधी पण चर्चा केली होती की ते भेटत नाहीत. मग एवढं सगळं जर होतंय, आमदार खासदारांच्या बैठका होण्यापर्यंत ह्या गोष्टी झालेल्या आहेत, तरी उद्धव ठाकरे समोर कधीच येत नाहीत. नाही बघ, आता ही गोष्ट मी तुम्हाला आपण दर तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण बोलत असतो की ठाकरेंनी बाहेर आला पाहिजे, ठाकरेंनी भेटला पाहिजे. पण आता ठाकरेंनी विचार केला पाहिजे की आमचं काय चुकतंय. त्यांनी विचार केला पाहिजे, त्यांनी खरंच या गोष्टीचा विचार करून, कारण पक्षाची जी काही वाताहत झाली ती फक्त केवळ आणि केवळ त्यांच्या न भेटण्यामुळे, त्यांच्या आजूबाजूच्या गराड्यामुळे हे झालेलं आहे. आणि वारंवार नेते सुद्धा बोलून गेलेले आहेत आणि माध्यमामध्ये या सगळ्या गोष्टी चर्चा आहेत. म्हणजे त्यांच्यात काहीच, त्यांच्या वर्तणुकीमध्ये किंवा वागणुकीमध्ये काहीच फरक पडला आता त्यांनी हे डिसिजन घेतलं पाहिजे की आपण काय करायचंय. समरजित घाटगे यांच्या निमित्ताने आणखी एक माझा प्रश्न होता की समरजित घाटगे यांनी पुन्हा एकदा भाजपची वाट पकडलेली आहे आणि
त्यावेळेला त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं, ज्यावेळेला त्यांनी परत भाजपात ते आले त्यावेळेला. तर हे वारंवार असं पक्ष बदलणं कितपत योग्य आहे? नाही, राजकारण्यांचा तो एक भागच झालेला आहे की दर निवडणुकीच्या आधी किंवा काहीतरी काही दिवस एका पक्षात राहिल्याच्या नंतर परत दुसऱ्या पक्षामध्ये जायचं किंवा त्याच पक्षामध्ये परत जायचं. नाही, कसं असतं की प्रत्येक राजकारण्याचा टार्गेट असतो निवडणूक लढणं, ठीक आहे. आणि 2019मध्ये निवडणूक लढल्यानंतर 2019मध्ये त्यांचा कागल मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ आहे. कागल मतदारसंघामध्ये तिथं हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत आणि त्यांच्या तिकडे वर्चस्व आहे. त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी निवडणूक लढवली, त्यांचा पराभव झाला. मग 2024मध्ये निवडणूक लढायच्या, मग महायुती होती, मग ती जागा राष्ट्रवादीला गेली. मग संबंधित गाडगेंना आता काय पर्याय होता? बंडखोरी ते करू शकत नाही, हसन मुश्रीफांच्या विरोधामध्ये भाजपच्या तिकीटावर लढू शकत नाही. मग त्यांनी एक पर्याय शोधला, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये गेले आणि हसन मुश्रीफांच्या विरोधात निवडणूक लढल्या. निवडणूक लढले, तिथेही त्यांचा पराभव झाला. आता काय, आता हसन मुश्रीफ सरकारमध्ये मंत्री आहेत, कोल्हापूरमध्ये त्यांचं वर्चस्व आहे. आता त्यांना वाटलं की आता हसन मुश्रीफांशी जुळवून घेतल्याशिवाय पर्याय नाही. मग त्यांनी काय केलं, मग राजकीय लोक असतील किंवा बगैर राजकीय लोक असतील, त्यांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की एक नॉन पॉलिटिकल माणसाच्या मध्यस्थीने आमच्या दोघांचं पॅचअप झालं. आणि प्रत्येक वेळेस ते 2016मध्ये भाजपमध्ये आले संभाजी घाटगे. 2016 पासून ते ऑलवेज सांगत असतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदर्श मानून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीला मी काय म्हणून आपण डोळ्यासमोर ठेवूनच मी भाजपमध्ये आलोय. आणि आत्ताही काल परवाच्या मुलाखतींमध्ये ते सांगताना सांगितलं की केवळ आणि केवळ मी माझं जो राजकीय भविष्य इथनं पुढे येणार आहे तो मी फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भरोश्यावर आहे. ते जे सांगतील ते मी करणार. त्याच्यावरती जर पत्रकारांनी त्यांना उलट प्रश्न विचारला, मग तुम्ही सोडलंच कशाला? सोडलं काय, तर मला निवडणूक लढवायची होती, माझ्याकडे पर्याय नव्हता, म्हणून मला शरद पवार गटाकडे गेलो. आता मी शरद पवारांना मी माझी समस्या सांगितली की इथं माझा प्रमुख विरोधक, प्रत्येक जण असंच बोलत, इथं माझा प्रमुख विरोधक हसन मुश्रीफ आहे. आता त्यांना विरोध करून काय उपयोग आहे? मग येणाऱ्या 5 वर्ष मला तिथलं राजकारण करायचं आहे. येणाऱ्या बरं, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 2019मध्ये डिलिमिटेशन होण्याची शक्यता आहे. 288च्या 430च्या आसपास जागा होण्याची, विधानसभेची जागा होण्याची शक्यता आहे. काय माहिती तिथं अजून एक विधानसभा मतदारसंघ तयार झाला तर. त्यामुळे प्रत्येक पक्ष या दृष्टीने विचार करतो. तसंच आपलं बोलताना मगाशी राहिलं, राहुरीमध्ये सुद्धा जो प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे माजी आमदार जयंत पाटलांचे नातेवाईक, त्यांनी सुद्धा राहुरीमध्ये ऐन टाइमला निवडणुकी लढण्यास माघार घेतली. बरं, ते असंच माघार नाही घेतली, ते शेड्यूल ठोकून तयार होते, निवडणूक लढायला तयार होते. त्यांना चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांना भेटलं, सांगितलं की तुम्ही निवडणूक लढू नका. कर्डिले, शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्यामुळे अक्षय कर्डिलेंना आपण उमेदवार दिले, त्यांना निवडून आणा असं दिलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना मुख्यमंत्र्यांचा फोन केला. मुख्यमंत्री तामिळनाडूमध्ये तिकडे प्रचाराला गेले असताना त्यांनी तिथून प्राजक्त तनपुरे यांना फोन केला. मुख्यमंत्र्यांच्या एका फोनवर त्यांनी माघार घेतली. मला एकच सांगायचं की आता ही जे समोजित घाटगे असतील, प्राजक्त तनपुरे असतील, सुजय विखे असतील, सत्यजित तांबे असतील, हे जे सगळे यंग जनरेशनचे लोक आहेत, ते कुठं ना कुठं तरी मुख्यमंत्र्यांच्या रणनीतीवर, मुख्यमंत्र्यांच्या राजकारणावर, मुख्यमंत्र्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनावर सगळा विश्वास ठेवून आता भाजप आणि भाजपच्या संबंधित लोकांसाठी काम करतात. तर एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या सांगण्यामुळं समोजित घाटगे आले, प्राजक्त तनपुरेने माघार घेतली आणि इतर नेते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून येणारा आपलं राजकारण सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतायत. नाही, तुम्ही म्हणताय प्राजक्त तनपुरेंनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून माघार घेतली, म्हणजे शरद पवार पक्षाचा एक उमेदवार माघार घेतो आणि परत दुसरा उमेदवारी अर्ज भरतो. हेच बघा ना, ज्या पद्धतीने शरद पवार पक्षाचे नेते बारामतीमध्ये बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत होते, तिथं पण बिनविरोध होऊ द्यायचं ना. तिकडचं पण आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं होतं, तिकडेही भाजपने उमेदवारी दिला होता, मग तिकडेही तुम्ही त्यासाठी पत्या केलं पाहिजे. त्यामुळे असं दिसतं की राहुरीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची रणनीती वेगळी आहे आणि बारामतीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाची रणनीती वेगळी आहे. त्यामुळं त्यांच्या विचारांची क्लिअरिटी आपल्याला दिसते की बारामतीसाठी वेगळं, राहुरीसाठी वेगळं. तर तसं न करता, म्हणूनच वंचित बहुजन आघाडीने तिथे बोलताना सांगितलं की बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इथे डमी उमेदवार दिला, तिथं अक्षय कर्डिलेच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीचाच मुख्य उमेदवार असं त्या ठिकाणी सांगितलं गेलंय. ओके. पण आता हे जे फोडाफोडीचं जे राजकारण आहे, आता समरजित घाटगेंनी स्वतःहून पक्ष बदल केला, मुख्यमंत्र्यांचा प्रभाव त्यांच्यावरती होता, त्यामुळे कदाचित त्यांनी तसं केलं. प्राजक्त तनपुरेंनी अजून पक्ष बदल केलेला नाहीये, पण असं वाटतं ते भविष्यामध्ये काही तसा डिसिजन घेतील.
नाही बघा कसं आहे की मी प्राजक्त तनपुरे हे 2-3 नावं मी असं प्रातिनिधिक घेतलं, पण बरेचसे जे यंग जनरेशन आहे किंवा यंग जे पुढचं राजकारणाचा विचार करतात, त्यांना वाटतं की भाजप आणि सत्तेच्या आसपास आपण राहिलो तर आपल्याला पुढं राजकारण करता येईल आणि त्या दृष्टीने ते पाऊल उचलतात. आता त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, याच्यावर त्यांनी स्पष्टीकरणासाठी एक पत्र पण लिहिलेलं प्राजक्त तनपुरेने. त्याच्यात लिहिले की या भागाच्या विकासासाठी, या भागाच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्र्यांकडून आणि भाजपच्या सगळ्या लोकांकडून माझी अशी चर्चा झाली. तर हा विकास करण्याचा असल्या तर आपल्या सत्तेच्या सोबत राहावं लागेल. सत्तेमध्ये कोण आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. हे सगळे गणित आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एकीकडे हे कौतुक होत असलं तरी दुसरीकडे टीका अशी होतीये, म्हणजे आता विजय वडेट्टीवार यांची एक टीका समोर आली आहे की फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आलाय महाराष्ट्रामध्ये. नाही, फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आणण्यापेक्षा सगळे राजकीय लोक त्यांची सोय बघतात ना. जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑलवेज सांगत असतात, शिवसेनेमध्ये आम्ही फोडलो नाही. आदित्य ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी पुढं केलं म्हणून एकनाथ शिंदेनी नवं नेतृत्व तयार केलं. राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया सुळेला शरद पवारांनी पुढं केलं म्हणून अजितदादांनी वेगळं केलं. तसं प्रत्येक ठिकाणचं इक्वेशन वेगळे वेगळे असतात. ह्याच्यावरती आपलं मागच्या वेळेस पण चर्चा झाली की त्या मतदारसंघाचं काम करण्याचं असेल तर मला सत्तेत राहावं लागेल. मी सत्तेत नसलो तर मला निधी मिळणार नाही किंवा मला माझे काम होणार नाहीत. मग सत्तेमध्ये जायचं, काम करायचं, येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जायचं, निवडून जायचं. हे तर आहे ना. मग बरं सत्तेमध्ये नसतं तर मग राजकारणात कशाला तुम्ही जावा भजन करा कुठेतरी मंदिरामध्ये. याच वडेट्टीवारांच्या पण नावाची चर्चा होती ते भाजपत जाणार आहेत म्हणून मध्यंतरी. आता त्यांचं तिथं जुळलंय, ते काँग्रेसमध्ये आहेत. त्यांच्या मुलीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी प्रतिभा धानोरकर काँग्रेसमध्ये त्यांची किती अंतर्गत त्या ठिकाणी मंडळी झाली. तिथं चंद्रपूरचा तिकडचा महापौर बसवण्यासाठी त्यांची किती काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष झाला, हे पण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे ना. जाता जाता शेवटचा एक प्रश्न आहे. तुम्ही बारामतीचं सांगितलं तरी सुद्धा मी परत एकदा प्रश्न विचारतो की बारामती आणि राहुरी इथला निकाल काय असेल? सिंपल आहे. आपण काय ज्योतिष नाही, पण जे सगळं जे आता काही राजकीय जे काही गणित आहे त्याच्यावर वाटतं की दोन्हीकडे महायुतीचे लोक निवडून येतील. राहुरीमध्ये सुद्धा राहुरीमध्ये भाजपचे उमेदवार निवडून येईल आणि बारामतीमध्ये तर सुनेत्रा पवार निवडून येऊ शकतात. त्यामुळे याच्यामध्ये काही शंका कुशंका ठेवायला काही जागा नाही. नक्की नक्की. आता बारामती आणि राहुरीच्या निवडणुकीचा आणि त्यानंतरच्या निकालाचा आपल्याला म्हणजे त्याची वाट आपल्याला असेल. आपण बघूया भविष्यामध्ये काय होतंय की ह्या बीजेपी निवडून येतं की अजून वेगळं काहीतरी होतं. आज वेगवेगळ्या विषयावरती येऊन तुम्ही सविस्तर चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षकांनो, आजच्या पॉलिटिकल मूडच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नेहमीची आठवण, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला तुमच्या आवडीचे सर्व व्हिडिओ आमच्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहेत, तेव्हा नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.